शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाकरता अजिंक्यतारा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर यांचा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. 100 कोटीचे रस्ते कोल्हापुरात आलेत. आमदार क्षीरसागर यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं. आणखी 200-300 कोटी आणून त्यांनी शहरातील रस्ते सुस्थितीत करावे, अशी खोचक टीका त्यांनी केली. 1-2 शेतकऱ्यांनी होकार दिला म्हणजे 98% शेतकऱ्यांना ते मान्य आहे असं होत नाही. कुठल्या तरी शेतकऱ्याला पुढं करायचं हे एक षडयंत्र सुरू आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे लेखी हरकती दिल्यात. आता काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठला विरोध नसल्याचं लेखी दिल्याचं आमदार राजेश क्षीरसागर म्हणत असतील तर या शेतकऱ्यांवर दबाव आणलाय का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. माझी त्यांना विनंती आहे की 100 कोटीचे रस्ते कोल्हापूर शहरात आले होते, त्याच्यावर लक्ष द्यावं. अजून एक 200-400 कोटी आणून कोल्हापूर शहरातले रस्ते दुरुस्त करावेत. ह्या 86,000 कोटीमध्ये अंबाबाईचा मंदिराचा विकास असेल, तुळजाभवानीचा विकास असेल किंवा जी मंदिरं या रस्त्यावर जोडली जाणार असं म्हणतात, त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च करावेत. 1-2 शेतकरी 100मधला एखादा शेतकरी उभा करायचा आणि त्याला पुढं करायचं, याचा अर्थ राहिलेले सगळे 98% लोकांना मान्य असं नाही आहे. हे एक षडयंत्र आहे. एखाद्याला पुढं करायचं आणि जे आज लोक यामध्ये होय म्हणत आहेत त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहेत 1 वर्षापूर्वी. लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन ज्यावेळी या हरकती नोंदवायच्या होत्या त्यांची लेखी हरकती आहेत आमच्याकडं की त्यावेळी नको. मग आत्ता त्यांची भूमिका का बदलली? त्यांच्यावर दबाव आणला का किंवा त्यांना वेगळं काय या ठिकाणी सांगण्यात आले का, असा प्रश्न आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोधाबाबतचं पत्र दिलंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच शक्तीपीठला विरोध असल्याचं जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीवेळी माझ्या विरोधातील उमेदवाराला महायुतीमधीलच काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता. यावर पत्रकारांनी आमदार पाटील यांना विचारलं असता आमदार क्षीरसागर यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी जाहीर करावेत असं आव्हान दिलं. राज्य सरकार कर्जाच्या खाईत लोटलंय, चुकीच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्र अडचणीत आलाय, अशी टीकाही त्यांनी केली. खर्चाला परवानगीच नाही. मार्चच्या आधी 50% फक्त वर्क ऑर्डर द्या अशा सूचना राज्य शासनानं केलेल्या आहेत. आर्थिक पूर्ण नियोजन कोलमडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आमची विरोधी पक्ष म्हणून भूमिका असेल की राज्य वाचवणं, नाहीतर आता खर्चाचा म्हणजे अशा पद्धतीनं खर्च वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आता 86,000 कोटीला गॅरंटी गव्हर्नमेंट देणार आहे हे कर्ज काढा. नाही, या चुकीच्या प्रकल्पामुळं महाराष्ट्र अडचणीत आलेलं आहे. त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असू दे, आम्ही सातत्यानं करत राहू. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम सातत्यानं भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. खरा इतिहास बदलून नवीन इतिहास रचायचा हे षडयंत्र भाजपचं सुरू आहे. राज्यात सर्व काही अलबेल सुरू असून आरोपी मोकाट आहेत. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत. इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्याला अटक होत नाही, यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला. आता इंद्रजित सावंतांना धमकी देणारे मी त्या दिवशी त्यांच्याशी बोललो. मी या कोल्हापुरात नव्हतो म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी म्हणून याचा आम्ही निषेध त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना जे काही बळ लागतं ते बळ देण्याची भूमिका आमची असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा हा पहिला प्रकार नाही. सातत्यानं भाजपच्या माध्यमातून हा अवमान करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतो. जे महापुरुषांनी आमच्यासाठी इतिहास रचलेला आहे तो इतिहास बदलायचं काम ही मंडळी करतायत. हे आजचा एका दिवसाचा प्लॅन नाही, 100 वर्ष पुढच्या 100 वर्षाचा प्लॅन आहे की ह्या लोकांचा इतिहास पुसवायचा आणि नवा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आता या आरोपीला अटक होत नाही म्हणजे आश्चर्य आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर ज्यांच्याबरोबर बघतो ते बघितल्यानंतर अटक होईल का शंका, अटकपूर्व जामीनच मिळेल.